वातावरण फिरतंय प्रभाग 15 मध्ये सर्वत्र घड्याळ दिसतंय। मांजरी मुंडवा केशवनगर 17.5 नळी भागात राष्ट्रवादीचा प्रचार जोरात। केशवनगर परिसरातून जोशीला कांबळे यांची विजन, जनतेचा वाढता प्रतिसाद। वातावरण फिरतंय प्रभाग क्रमांक 15 मध्ये सध्या सर्वत्र एकच चर्चा आहे। मांजरी मुंडावा केशवनगर 17.5 नळी भागात घड्याळाची टिकटिक स्पष्टपणे ऐकू येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अ गटातून सो जोशीला जितीन कांबळे, ब गटातून पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर, क गटातून सो शिवानी रुपेश तुपे आणि ड गटातून अजित दत्तात्रय घुले हे चारही उमेदवार सध्या प्रचाराच्या मैदानात आघाडीवर दिसत आहेत। केशवनगर परिसरात सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयात सो जोशीला ताई जितीन कांबळे यांची मुलाखत घेतली। आमची प्रतिनिधी नम्रता कामठे यांनी संवाद साधत त्यांच्या प्रभागासाठी काय विजन आहे ते जाणून घेतले। पाहुयात खास मुलाखत। नमस्कार, आधुनिक केसरीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वत्र निवडणुकीचा बिगुल वाजलाय। हा शेवटचा रविवार आहे प्रचाराचा। सर्व उमेदवार आपापल्या परीने प्रभागामध्ये प्रचारामध्ये व्यस्त आहेत। आपण प्रभाग क्रमांक 15 केशवनगर मांजरी शेवाळवाडे 17.5 नळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जोशीला जितीन कांबळे या उमेदवारासोबत आहे। ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आता हा प्रचाराचा शेवटचा रविवार आहे, अवघे काही दिवसच राहिलेत आता, तर हे तुम्ही कशा पद्धतीने सगळं हँडल करताय? नमस्कार, मी जेव्हापासून केशवनगरला आम्ही शिफ्ट झालो तेव्हापासून जवळजवळ 20-22 वर्ष यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे आम्ही हे जरी कामात व्यस्त असले तरी मलाही आमच्या आई वडिलांकडून जो वारसा मिळाला होता की समाजाशी किंवा भलेही बाकीचे लोक असतील त्यांच्याशी कसं वागायचं, बोलायचं, आम्ही घराच्या बाहेर जरी पडत नसलो तरी याची जाणीव होती। जेव्हापासून आम्ही समाजकार्यात फिरत होतो किंवा समाजात फिरत होतो त्यावेळेस आम्ही फक्त जिजाऊ किंवा सावित्रीमाई फुले, रमाई यांच्या गोष्टी ऐकायचो। परंतु ज्यावेळेस आपण समाजातून बाहेर पडतो तेव्हा खरी रियालिटी आपल्याला समजत असते। आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा आता फक्त चूल आणि मूल याच्यातच महिला अडकून नाहीये, ती सर्व क्षेत्रात पुढे आहे। राजकारणात मी जरी आता आलेले असले तरी राजकारणाबद्दल हे जवळजवळ 17-18 वर्ष राजकारणाशी निगडीत आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत असल्यामुळे, एकनिष्ठ असल्यामुळे आमदार चेतनदादा तुपे किंवा सुरेश अण्णा घुले असतील, या भागाचे अजित काका असतील, यांनी जे यांच्यावर विश्वास ठेवून यांनी 2012 मध्ये तिकिटाची मागणी केली होती झेडपी साठी। पण त्यावेळेस गावकऱ्यांचा आम्हाला ह्यांनाही एवढं अनुभव नव्हता आणि गावकऱ्यांचा प्रेशर असल्यामुळे सर्वच मान्यवरांनी सांगितलं तुम्ही दादा थोडं थांबा। मग हे थांबले तिथं, पण ह्यांचं समाजकार्य हे चालूच होतं नेहमीच। मग त्याची दखल घेऊन 2017 मध्ये ज्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या त्यावेळेस हे बोलले मला फक्त समाजकार्य करायचं, मला राजकारण नको। पण हे समाजामध्ये एवढे म्हणजे गडून गेले होते तर त्याचा पाठपुरावा करून पक्षांनी यांना इच्छा नसतानाही तिकीट दिलं आणि ते मांजरी 17.5 नळी या एरियातून केशवनगर मधून ते पंचायतला चांगले भरघोस मताधिक्याने निवडून आले। एकंदरीत पक्षाने विश्वास ठेवलाय। तर आता महिलांचा कसा प्रतिसाद आहे, तसेच मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तर आता जवळजवळ 8-9 वर्षांनी ही इलेक्शन लागलेली आहे। प्रतिसाद म्हणलं तर लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत एक जल्लोषाचं वातावरण मी अनुभवते। रॅली चालू आहे, लोक प्रत्येक ठिकाणी आम्हाला फुलांचा वर्षाव किंवा औक्षण करून जे आमचं स्वागत करतात। मला तर कधी कधी असं वाटतं की आम्ही जिंकून आलोय आणि त्या ज्या रॅल्या निघतात हा अनुभव येतोय मला। महिलांचं आता म्हणजे काय महिला ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही पोहोचू शकले, कुणा आता जे लाडकी बहीण योजना अजितदादांनी चालू केली त्यामुळे तर महिला एकदम समाधानी किंवा आनंदित आहेत। दादांचा प्रचार किंवा घड्याळाचा प्रचार आलाय म्हणलं तर बायका स्वतःहून, कुणाला आवाज द्यायला लागत नाही, घरात जाऊन त्या स्वतःहून आम्हाला कोणवरती राहिला आहे तर त्या औक्षणाची ताट घेऊन खाली येतात की उमेदवारांचीही काळजी घेतात की यांना इतका प्रवास करायला लागतोय। आणि एक अशा बरेच लांब गल्ले आहेत तर त्या सगळ्या महिला 10-12 जणी एका ठिकाणी येऊन आमचं औक्षण करतात की तुम्ही तुमची ही काळजी घ्या। की महिला म्हणून आम्ही जास्त आता या 10 दिवसामध्ये खूप स्ट्रगल चालू आहे।
सर्वांशी बोलणं आराम नाहीये कुणाला, पण त्याचं औचित्य प्रत्येक महिला एकच सांगते मला की तुम्ही तुमची ही काळजी घ्या. आणि हा मला आपुलकीचा शब्द खूप प्रेरणादायी वाटतो. किंवा मी आता निवडणूक तर आम्ही जिंकले तर जमा आहे किंवा जिंकूच हा सगळ्यांनाच कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वांचाच कल आहे. कारण हा पक्ष असा आहे की ती जी समानता स्त्रियांमध्ये त्यांना स्त्रियांना जो समान अधिकार दिलाय. आता 22 कॅन्डिडेट आहे त्यात 11 महिला आहे. कारण ज्या वेळेस आपण महिलांना एक महिला शिकली तर ती स्वतः एकटी शिकलेली नसून ती पूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. महिला एकमेव असं म्हणजे पुरुषही सक्षम, पुरुषांनी जे आम्हाला आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्याचा आम्ही नक्कीच सार्थपणे विचार करू. दिवसापासून फिरतायतला एखादा या रॅली मधला किंवा निवडणूक प्रचार दरम्यानचा काही असं अस्मरणीय क्षण असा काही सांगाल? नक्कीच. आम्ही ज्या वेळेस अनाजी वस्ती साईडला गेलो होतो आणि आम्ही सगळेच उमेदवार म्हणजे अपेक्षित नव्हतं तिथं आमच्यावर इतका म्हणजे तो JCP मधून जसा फुलांचा वर्षाव करतात त्या प्रकारे वरून बिल्डिंग वरून दोन्ही साईडनं जो आमच्यावर फुलांचा वर्षाव केला. आणि मी एक फोटोही शेअर करेल. आम्हाला इतका प्रचंड चौघाही उमेदवारांना त्यांना काल फुलांचा गुच्छांचा इतका मोठा हार घातले ना आम्ही चौघही त्या गोष्टीमुळे खरंच खूप भारावून गेलो. बरं. या परिसरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तर त्याचं पुढे कसं नियोजन असणार आहे काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांच्यापर्यंत एक चैन निर्माण झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जर नगरसेवक 4ही निवडून आले तर या कामांना गती निर्माण होणार आहे. सगळे आराखडे आहेत तयार. आता फक्त त्याला गती देण्याचा एक 16 तारखेच्या नंतर गती मिळेल किंवा सर्वच काम. पाण्याचा तर प्रश्न सुटलाच आहे. टाक्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ट्रॅफिकचाही 2 रेल्वे साईडने एक रस्ता आणि नदीच्या साईडने एक रस्ता, ब्रिजचं काम चालू झालंय अजितदादांनी जी पाहणी केली तो. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या जवळजवळ सुटल्यासारखीच आहे. साधल्याबद्दल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, महिला व युवक प्रश्न यावर लक्ष केंद्रित करताना विकासाचा स्पष्ट आराखडा मांडण्यात आला. एकीकडे अनुभव, दुसरीकडे महिलांचा भक्कम पाठिंबा आणि तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणावरचा विश्वास. पाठीशी पती जितीन कांबळे यांचा जनसंपर्क व कार्याचा वाढता आलेख. प्रभाग क्रमांक 15 मध्ये सौ जोशीला जितीन कांबळे या विजयाच्या दिशेने भक्कम पावलं टाकताना दिसत आहेत. प्रतिनिधी रोहित दळवी, आधुनिक केसरी, पुणे.